नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। जो जीता वही सिकंदर आमच्या योजना जनतेला आवडल्याने विजय झालेला आहे। बिहार निकालानंतरच्या टीकेनंतर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सरकारी तिजोरीतून आचारसंहितेत 10,000 रुपये वाटणं कितपत योग्य? सत्ताधारी पैसे वाटून निवडणुकीच्या सामोरं जात असतील तर हे चिंताजनक। सरकारने दिलेल्या 10,000च्या योजनेचा परिणाम झाल्याचा अंदाज। बिहार निवडणुकीतील निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया। बिहार निवडणुकांच्या निकालातील एनडीएच्या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स कायम। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा। बीएमसी निवडणूक सोबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांची माहिती। महाराष्ट्रात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती होईल, चेन्नीथलांकडून स्पष्ट। ज्याला त्याला आपली भूमिका ठरवण्याचा अधिकार। चेन्नीथलांच्या सोबळावर लढण्याच्या संकेतानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला धरून नाही, लोकांना त्रास देण्याची काँग्रेसची विचारधारा नाही। मनसेसोबतच्या युती करण्याच्या प्रश्नावरून वर्षा गायकवाडांचं उत्तर। कोणी कुणाला मारलं झोडलं काँग्रेसचा इतिहास सर्वांना माहिती। वर्षाताईंनी तोंडाला आवर घालावा आणि बिहारच्या पराभवाचं आत्मचिंतन करावं। मनसेवरील टीकेनंतर संदीप देशपांडेंचा खोचक सल्ला। निवडून येण्यासाठी तडजोड सोडून द्या, नाहीतर भाजपा पुन्हा डोक्यावर बसेल। काँग्रेसनं अजूनही युतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि आघाडी धर्म पाळला पाहिजे। चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य। तर ठाकरे बंधू एकत्र आले तरच मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते, खैरेंचं विधान। महाराष्ट्रात काँग्रेसला एकला चलो रे शिवाय पर्याय नाही। काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आलंय, विरोधकांचा सुपडा साफ झाला। राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। आता बघूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। शरद पवारांचे 10 आमदार, त्यापैकी 4 सोलापूरचे आणि 6 संपूर्ण राज्यातले भाजपाचे नेते। रावसाहेब दानवेंचा शरद पवारांना टोला। आगामी निवडणुकीत एनडीए बहुमतात येऊन विरोधी पक्षाचा सुपडा साफ होईल, दानवेंचा दावा। युती आघाडी करायला कोणतीही अट नाही। मनपा निवडणुकीत युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या। शरद पवारांकडून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मुभा। शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय। राजकारणात जे पेरलं त्याचं प्रायश्चित्त करण्याची पवारांवर वेळ आली आहे, राधाकृष्ण विखेंची टीका। तर दोन्ही पवार एकत्र येणार की नाही यावर शरद पवारच उत्तर देतील, विखेंची प्रतिक्रिया। मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा महापौर असेल असं कुणी बोललं नाही। आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। बिहार निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत राजकीय वातावरण तापलं। परिवाराचा नाही मुंबईचा सेवक तोच नगरसेवक अशा आशयाचे बॅनर लावत भाजपनं ठाकरेंना डिवचलं। पुण्यातील नवले ब्रिजवरील वेगमर्यादा 60 वरून 30 केली जाणार। खेड शिवापूर टोलनाक्यावर गाड्यांतील लोड चेक केला जाणार। नवले ब्रिजवरील अपघातानंतर निर्णय, मोहोळ यांची माहिती। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी समितीचा अहवाल सोमवारी सादर होणार। दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासणीचा अहवाल सादर करण्यात येणार। पुण्यातील जमीन खरेदी विक्री प्रकरणी अपडेट। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर। पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं नाव होतं। धाराशिवमध्ये फोफावणाऱ्या ड्रग्स रॅकेटची मूळ तुळजापुरात। ओमराजे निंबाळकरांचा गंभीर आरोप। ड्रग्स रॅकेटला राणा जगजितसिंह पाटील खतपाणी घालतात, निंबाळकरांचा हल्लाबोल।